जीवनामध्ये खरा आनंद आणि सुख हवे असेल तर माणसाला खुश करण्याऐवजी देवाला खुश करा. आणि हेच सत्य आहे जे जाणून आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. काय आम्ही देवाला खुश करतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणत्याही सुधारणा जर अंमलात आणायच्या असतील तर काही गोष्टींची आवश्यकता असते. एका रात्रीत सुधारणा होत नाहीत. अगदी राजाज्ञा असली तरीसुद्धा सर्व स्तरातून त्या गोष्टी किंवा सूचना पालन करणारी वृत्ती हवी असते. मग सुधारणा कधीच होणार नाहीत काय? अर्थातच नाही. प्रत्येक सुधारणेसाठी आम्हाला देवाच्या बरोबरीने लाहावे लागते. म्हणजेच आमची वृत्ती ही देवाला आवडणारी असावी. आम्ही देवाला शरण जाणे आवश्यक आहे. तरच अपेक्षित सुधारणा होऊ शकतात. मागील कार्यक्रमात आपण आसा राजाविषयी पाहिले आहे. आज आपण त्याने केलेल्या सुधारणा हा मुद्दा समोर ठेवून आपले अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही पाहिलं की कशा प्रकारे आसाची कारकीर्द सुरू झाली आणि त्याने परमेश्वराजवळ प्रार्थना केली. आसाचे जीवन प्रार्थनाशील जीवन होते. परमेश्वराने आसा व यहुदी यांच्यापुढे कुशी लोकास असा मार दिला की ते पळून गेले. आसा व त्याचबरोबरचे लोक यांनी त्यांचा पाठलाग गरारापर्यंत केला. त्या प्रसंगी इतके कुशी पडले की त्यांनी पुन्हा आपले डोके वर केले नाही. त्याच्या सेनेपुढे त्यांची गाळण उडाली व यहुदी लोकांनी पुष्कळ लूट नेली. त्यांनी गराराच्या आसपासच्या त्या सर्व नगरास मार दिला, का की परमेश्वराची दहशत त्या सर्व नगरास पोहोचली होती. त्यांनी ती नगरे लुटिली, कारण त्यात बहुत धन होते. मग आम्हाला दिसतं 15व्या वचनात की त्यांनी गुराढोरांची वाडगी मोडून पुष्कळ शेरडे, मेंढरे व उंट लुटून नेले आणि ते येरुशलेमेस परत गेले. आसाने परमेश्वराचे भय बाळगले, परमेश्वराजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्याला यश दिले. श्रोत्यांनो, आजचं अध्ययन आम्ही इतिहासाचे दुसरे पुस्तक ह्याच्या 15व्या अध्यायापासून सुरू करीत आहोत. पहिली 3 वचने सांगतात, मग देवाच्या आत्म्याने ओदेदाचा पुत्र अजर्या यास स्फूर्ती दिली. तो आसाच्या भेटीत जाऊन त्यास म्हणाला, हे आसा, अहो यहुदी व बन्यामिनी लोक हो, मी म्हणतो ते श्रवण करा. तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील. तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील. बहुत काळपर्यंत इस्रायलास खऱ्या देवाची ओळख नव्हती. त्यास शिकवावयास कोणी याजक किंवा नियमशास्त्र नव्हते. श्रोत्यांनो, आमच्यामध्ये पुरेसे पवित्र शास्त्राचे शिक्षण नाही, ही आजच्या काळाची शोकांतिका आहे. आम्हाला पुष्कळ उपदेशकांची गरज नाही. तसे पुष्कळ उपदेशक आमच्यामध्ये आहेत, पण पवित्र शास्त्राचे शिक्षक आमच्यामध्ये फार कमी आहेत. आम्हाला परमेश्वराचे वचन स्पष्टपणे शिकवणाऱ्या शिक्षकांची निकडीची गरज आहे. आसाच्या काळातही त्यांची गरज होती. त्यांच्याकडे याजक शिक्षक नव्हता. ते सर्व याजक व लेवी होते, परंतु देवाचे वचन उलगडून सांगणारे शिक्षक त्यांच्यामध्ये नव्हते. म्हणूनच त्यांच्याजवळ देवाचे नियमशास्त्र नव्हते. त्या नियमशास्त्राचा, देवाच्या वचनाचा उलगडा करणारे शिक्षक नसल्याने त्यांना देवाचे वचन माहीत नव्हते. 4थं वचन सांगतं, पण ते आपल्या संकटावस्थेत इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडे वळून त्याला शरण गेले, तेव्हा तो त्यास पावला. हे सर्व खरोखर सोपे आहे श्रोत्यांनो, परंतु तितकेच कठीण आहे. जे मनापासून देवाच्या वचनाकडे वळू इच्छितात व देवाकडे त्याविषयी मागणी करतात, त्यांची इच्छा सहजतेने पुरवल्या जाते. परंतु बरेच लोक त्याविषयी नुसते तोंडाने बोलतात, खऱ्या अंतकरणाने मागत नाहीत. त्यांच्यासाठी ह्या गोष्टी कठीण असतात. श्रोत्यांनो, जर आपणाला देवापासून खरोखरच शिक्षण मिळवायचे आहे, तर तो ते तुम्हाला निश्चित देईल.
परंतु जर तुमची त्यासाठी मनापासून इच्छा नाही व मी वागतो, मी प्रार्थना करतो, पण देव माझ्या प्रार्थना ऐकत नाही, किंवा मी प्रार्थना करते, पवित्र शास्त्र वाचते, पण माझी आध्यात्मिक वाढ होत नाही, असे जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्ही देवाला खोटे ठरवता. परमेश्वर खोटारडा नाही. तो म्हणतो, तुम्ही माझा शोध कराल तर मी तुम्हास सापडेन. जर आपण देवाविषयी गंभीर आहात तर तोही आपणाविषयी गंभीर होईल. आपली अंतकरणे पारखा, शोधा. देवाविषयी तुमची वृत्ती काय आहे ती पहा. जर तुम्हाला खरोखर देवाच्या वचनाची ओढ आहे व तुम्हाला त्याविषयी अधिक ज्ञान मिळवायचे आहे, तर कोणत्याही वेळेस तुमची तयारी असेल तेव्हा तुमची गरज भागविण्यास देव तयार आहे. म्हणून याकोबाचे पत्र 1 अध्याय 5 ते 8 वचनात लिहितो, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्यात येतो. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उंच बळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. श्रोत्यानो, आसाने देवाचे वचन समजून घेण्याची इच्छा केली व त्याविषयी तो गंभीर होता. त्यानंतर 5 ते 7 वचनात आम्हाला वाचायला मिळतं, 15 अध्याय 5 ते 7 वचने. त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे यापैकी कोणासही शांती नसे. देशच्या सर्व रहिवाशास फारच संकटे प्राप्त होत असत. राष्ट्रावर राष्ट्र उलटून व नगरावर नगर उलटून त्या सर्वांचा चुरळा होत असे. कारण देव नाना प्रकारचे कष्ट देऊन त्यास त्रस्त करीत असे. पण तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल. आसा आता देवाकडे वळू लागला होता आणि देवाच्या संदेष्टाने त्याला त्याविषयी प्रोत्साहन दिले. ह्यांच्यासमोर अनेक समस्या का होत्या व त्यांना त्रास का झाला ह्याचे त्याने आसाला स्पष्टीकरण दिले. मला वाटतं श्रोत्यानो की त्या संदेष्टाचा संदेश आज यहुदा इतकाच आम्हालाही लागू पडतो. देवाच्या वचनाच्या अभ्यासाच्या आधारावर व देवाने या लोकांशी कसा व्यवहार केला त्यावरून मी हे विधान करीत आहे. मला वाटतं की आमच्या समाजातल्या देशाच्या समस्यांचे मूळ कारण हेच आहे. आमच्या समाजात हुशार पुढारी आहेत. ते समाजाची दिशा व समाजाच्या कल्याणाच्या योजना ठरवितात, पण त्या योजना अगदी मूर्खपणाच्या ठरतात. हुशार लोक असे मूर्ख निर्णय कसे घेऊ शकतात? आमचे पुढारी हुशार असतानाही आमच्या देशात कायदा व सुव्यवस्था का नाही? शांती का नाही? अराजकता का आहे? याचे पवित्र शास्त्रे कारण हे आहे श्रोत्यानो की त्यांनी देवाचे वचन बाजूला ठेवून दिले आहे. त्यांना देवाच्या वचनाची गरज नाही. त्यांचा देवाच्या वचनापेक्षा स्वतःच्या हुशारीवर जास्त विश्वास आहे आणि म्हणूनच श्रोत्यांनो त्यांच्या सर्व योजनांमध्ये त्यांना अपयश प्राप्त होते. त्यांच्या त्या सुंदर वाटणाऱ्या योजना अपयशी ठरतात. आपल्याला माहीत आहे श्रोत्यांनो की अत्यंत कुशल कलाकार, संगीतकार व बुद्धिमान असलेल्या दावीद राजाच्या यशाचे कारण देवाचे वचन होते. देवाच्या वचनावर तो सतत मनन व चिंतन करीत असे व त्यानुसार चालण्याचा त्याने सतत प्रयत्नही केला. म्हणूनच देवाने त्याच्यावर व त्याच्या देशावर विपुल व भरपूर आशीर्वादांची ओतणी केली. परंतु आजच्या पुढाऱ्यांना, आधुनिक नेत्यांना देवाच्या वचनाची गरज वाटत नाही. म्हणूनच आमचे जग, आमचे देश व आमचा समाज भयंकर समस्यांमध्ये सापडले आहेत. सर्वत्र अंधाधुंदी, अराजकता पसरली आहे. हिंसा, अशांती व अन्याय आणि अत्याचार ह्यांचे सर्वत्र साम्राज्य आहे. ह्या सर्व गुंत्यांमधून सुटण्यासाठी आम्हाला देवाची गरज आहे. 8 आणि 9 वचने सांगतात, आसाने ही वचने व ओदेत संदेष्टाचा संदेश ऐकला तेव्हा त्यास धीर आला व त्याने यहुदा व बन्यामीन यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राईमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्याने घेतली होती त्यातून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या देवडेपुढे होती तिचा जीर्णोद्धार केला. त्याने सर्व यहुदी व बन्यामिनी लुकास व त्याचबरोबर राहणाऱ्या एफ्राईम, मनश्शे व शिमोन या प्रांतातल्या लोकांस एकवट केले. त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे असे लोकांनी पाहिले तेव्हा इस्रायलातले पुष्कळ लोक त्याच्या बाजूचे झाले. एक छोटासा समूह नेहमीच देवाकडे वळतो. या ठिकाणी देशाचे मस्तक खुद्द राजा देवाकडे व देवाच्या वचनाकडे वळलेला आहे. 10 ते 12 वचने. आसाच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षाच्या 3ऱ्या महिन्यात ते येरुशलेमेत एकवट झाले. त्यांनी आणलेल्या लुटीतून 700 बैल व 7,000 शेड्रे मेंढरे त्या दिवशी परमेश्वरास अर्पिली. त्यांनी असा करार केला की आम्ही जीवे भावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर या शरण जाऊ. श्रोत्यानो, आपल्या लक्षात आलेच असेल
की ह्या लोकांनी संजीवनाच्या मार्गातली सर्वात महत्वाची अट स्वीकारली. ती त्यांनी टाळली नाही. देवाच्या वचनाचे ज्ञान प्राप्त करण्याची त्यांनी फक्त इच्छा दाखविली नाही, तर तशी तयारीही ठेवली. संपूर्ण आत्म्याने व हृदयाने ते देवाकडे वळले. त्यांनी देवाचा शोध केला. हीच गोष्ट प्रत्येक संजीवनाचा प्राथमिक गुणधर्म आहे. देवाच्या वचनाकडे वळणे ही संजीवनाची पहिली पायरी आहे. देवाच्या वचनाकडे वळल्याशिवाय संजीवन येऊ शकत नाही. देवाचे वचन टाळून आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनात पुढे जाऊ शकत नाही. देवाच्या वचनाला पर्याय नाही. श्रोत्यानो, कृतीवर, सेवेवर किंवा पद्धतीवर संजीवन अवलंबून राहत नाही, तर त्यासाठी देवाच्या वचनाचे ज्ञान व त्याविषयी प्रीती यांची गरज असते. पवित्र शास्त्रातले उतारे, नावे किंवा घटना पाठ असलेले अनेक ख्रिस्ती लोक आमच्यात आहेत, पण त्यांच्याजवळ देवाच्या वचनाचे ज्ञान नाही. त्यांना देवाच्या वचनाचे पद्धतशीररित्या ज्ञान दिल्या जात नाही. आम्हाला वरवर उपदेश करणाऱ्या उपदेशकांची गरज नाही, तर वचनाचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची गरज आहे. पवित्र शास्त्राच्या ज्ञानाची, देवाची मनापासून ओढ असलेल्या लोकांची गरज आहे. आम्हाला स्वतःला देवाच्या वचनाकडे वळण्याची गरज आहे. तर श्रोत्यानो, आमच्यामध्ये संजीवन येईल व आमच्या समस्यांच्या गुंतागुंतीमधून आम्ही सुटू. मोशेनंतर यहोशुवाला इस्रायली लोकांची जबाबदारी उचलावी लागली. तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले, यहोशुवाचे पुस्तक 1 अध्याय 7 आणि 8 वचनात, मात्र तू खंबीर हो व खूप हिंमत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. श्रोत्यानो, परमेश्वर आज आम्हाला हेच सांगत आहे की आम्ही परमेश्वराच्या वचनाला आमच्या जीवनात प्रथम स्थान द्यावे. परमेश्वराचं वचन वाचून त्याप्रमाणे आम्ही चालण्याचा प्रयत्न करावा. मला माहीत नाही श्रोत्यानो, की आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला आपण कोणतं स्थान दिलेलं आहे. काय हे वचन आपण वाचता? काय ह्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करता? किंवा आपल्या कुटुंबामध्ये पवित्र शास्त्र बायबल धुळीत पडलेले आहे. कितीतरी दिवस झालेत, महिने झालेत, आपण त्याला हात सुद्धा लावलेला नाही. आज स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा. शेवटी प्रभु राया बिलगले तुझिया पाया गेले रे गेले माझे आज
13 आणि 14 वचने पुढे सांगतात, लहान असो की थोर असो, स्त्री असो की पुरुष असो, जो कोणी इस्रायलाचा देव परमेश्वर या शरण जाणार नाही त्याचा वध व्हावा. त्यांनी जयघोष करून आणि कर्णे व रणशिंगे वाजवून उच्च स्वराने परमेश्वरासमक्ष शपथ वाहिली. ही गोष्ट काहीशी कठोर वाटते, परंतु तरीही लोकांनी संपूर्ण अंतकरणाने त्या गोष्टीला उत्तम प्रतिसाद दिला व ह्या काळात आसाने अनेक सुधारणा घडवून आणल्यात. 15वं वचन पहा श्रोत्यानो, सर्व यहुदी लोक आणभाग करून हर्षभरीत झाले. त्यांनी मनपूर्वक शपथ वाहिली. ते मोठ्या उत्कंठेने त्यास शरण गेले आणि तो त्यास पावला. परमेश्वराने त्यास चोहोकडून स्वास्थ्य दिले. श्रोत्यानो, तुम्ही जर अंतकरणापासून देवाला शोधाल तर तो तुम्हाला निश्चितच सापडेल. देवाला शोधण्याची पहिली पायरी आहे खऱ्या व जिवंत देवाला भेटण्याचा ध्यास लागणे. ज्याने आकाश व पृथ्वी, चंद्र, सूर्य व तारे मोठ्या कौशल्याने निर्माण केलेत, अत्यंत बुद्धिमान असा माणूस स्वतःच्या प्रतिमेत निर्माण केला, त्या निर्माणकर्त्याची ओढ लागणे, त्याच्याशी संबंध जोडण्याची तीव्र इच्छा असणे, ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी आहे त्याला निर्माणकर्त्या परमेश्वराला अंतकरणापासून हाक मारणे. पवित्र शास्त्रात म्हणजे ईश्वर प्रेरित वचनात आम्हाला उद्देशून परमेश्वर इर्मयाचे पुस्तक 29 अध्याय आणि 13व्या वचनात म्हणतो, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. परंतु श्रोत्यानो, तुमच्या व माझ्या पापांमुळे देवामध्ये व आमच्यामध्ये खोल दरी निर्माण झाली आहे. सेनाधीश देव अत्यंत पवित्र आहे व आपण अत्यंत पापी आहोत. अशा आमच्यामध्ये मिलाप किंवा समेट कसा होणार? देवबाप अति दयाळू आहे. त्याने या समेटासाठी एक अतिशय सुंदर योजना करून ठेवली आहे. त्याने स्वतःचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला मानव बनवून पृथ्वीवर पाठवले. त्याने मानवी जीवन तुमच्या व माझ्यासारखेच अनुभवले व शेवटी देवाने तुमच्या व माझ्या पापांचे ओझे त्याच्यावर लादले. आमच्या पापांमुळे आम्हाला जी शिक्षा होणार होती ती त्याने येशू ख्रिस्तावर लादली. त्यामुळे तो वधस्तंभावर खिळला गेला. त्याने तुमच्या व माझ्यासाठी मरण पत्करले. तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा उठला. त्याने आमची शिक्षा स्वतःवर घेतल्यामुळे आमचा देवाबरोबर समेट झाला, कारण देवाला तसे करणे योग्य वाटले. कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 20वं वचन सांगतं, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्याद्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. होय श्रोत्यानो, पवित्र शास्त्र पुन्हा कलसेकरास पत्र 1 अध्याय 21 आणि 22 वचनात सांगते, जे तुम्ही परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. देवाने आम्हाला आकाशाखाली पृथ्वीवर सर्वात उंच असे नाव दिले. ते नाव आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पत्करणाऱ्या येशू ख्रिस्ताचे आहे. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही त्याच्या त्या अप्रतिम त्यागावर विश्वास ठेवतो, स्वतःची पापे पदरी घेऊन पश्चाताप करतो, तेव्हा आम्हाला पापांपासून मुक्ती मिळते. आता 17 ते 19 वचने सांगतात. 15वा अध्याय 17 ते 19 वचने. त्याने उच्च स्थाने इस्रायलातून काढून टाकलेले नाहीत, तथापि आसाचे हृदय साऱ्या हयातीत सात्विक राहिले. त्याच्या बापाने व त्याने स्वतः सोने, चांदी व पात्रे परमेश्वरास वाहिली होती, ती सर्व त्याने देवाच्या मंदिरात नेऊन ठेविली. आसा राजाच्या कारकिर्दीच्या 35व्या वर्षापर्यंत पुन्हा युद्ध झाले नाही. श्रोत्यानो, आसाने उंच स्थळे काढून टाकलेली नाहीत. तो देवाबरोबर अगदी तंतोतंत चालला नाही, तरी देवाने त्याचा उपयोग करून घेतला. खरोखर देव किती कृपावान आहे. श्रोत्यानो, ज्या गोष्टी देवाच्या इच्छेमध्ये बसत नाहीत त्यापासून वेगळे होणे संजीवनासाठी आवश्यक आहे. देवाच्या इतर सेवकांपासून वेगळे होणे व त्यांच्यावर टीका करणे ही गोष्ट देवाला आमच्यापासून अपेक्षित नाही, आणि संजीवनाची सुरुवात ही खुद्द आमच्या स्वतःपासून व्हायला हवी. आता 16वा अध्याय 1 वचन सांगतं, आसाच्या कारकिर्दीच्या 36व्या वर्षी इस्रायलाचा राजा बाशा याने यहुदावर स्वारी केली. यहुदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्या जाण्याला प्रतिबंध व्हावा म्हणून इस्रायलाचा राजा बाशा याने रामा नगराची मजबूती केली. उत्तरेकडच्या राज्यातील लोक दक्षिणेकडच्या राज्याकडे स्थलांतर करू लागले, कारण त्यांनी पाहिले की दक्षिणेकडच्या म्हणजे आसाच्या राज्यात संजीवन आले आहे. परंतु उत्तरेकडच्या राज्याचा राजा बाशा ह्याला ही गोष्ट आवडली नाही. आपल्या देशातल्या लोकांनी आसाच्या राज्यात जावे हे त्याला पटले नाही. 2 आणि 3 वचने पुढे सांगतात,
परमेश्वराच्या मंदिराच्या व राजवाड्याच्या भांडारातले सोने व चांदी काढून आसाने दमिश्कवासी अरामाचा राजा बेन हदाद याचकडे पाठविली आणि त्याला असे सांगून पाठवले की माझ्या बापाचा व आपल्या बापाचा सलोखा होता तसा आपला व माझा सलोखा हो. तर पहा, मी आपणाला सोने व चांदी पाठविली आहे. इस्रायल राजा बाशा याच्याशी केलेला करार मोडून टाका, म्हणजे तो माझ्या मागे लागण्याचे सोडून देईल. श्रोत्यांनो, या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की यहुदासाठी इस्रायल एक भयानक शत्रू बनला आहे. अशा संकटसमयी आसा काय करतो? अशा कठीण प्रसंगी तो त्याच्या पूर्वीच्या दोस्त राष्ट्राकडे मदतीसाठी वळतो. आरामाचा राजा बेन हदाद ह्याची तो मदत घेतो. श्रोत्यांनो, यातून आसाचा देवावरचा अविश्वासच आम्हाला आढळतो. 4 वचन, आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन हदादाने आपल्या सैन्याच्या सरदारास इस्रायली नगरावर स्वारी करावयास पाठविले. त्यांनी इयोन, दान, आबेल मईम व नफ्तालीची सर्व भांडार नगरे जिंकली. त्याच्या मदतीच्या विनंतीला बेन हदादने प्रतिसाद दिला व मदतीसाठी आपले सैन्य पाठवून दिले. 5 आणि 6 वचने सांगतात, हे ऐकून रामा शहराची मजबूती करण्याचे सोडून बाशाने ते काम तसेच टाकले. आसा राजाने सर्व यहुदी लोकांस बोलावून आणले व जे दगड व जी लाकडे घेऊन बाशा रामा नगराची तटबंदी करीत होता ती त्याने काढून नेले आणि गेबा व मिस्पा ही नगरे बांधण्याच्या कामी लाविली. श्रोत्यानो, आसाची ही हालचाल यशस्वी झाली खरी, पण त्याविषयी परमेश्वर त्याच्याशी बोलला. आम्हाला पुढे वाचायला मिळतं 7 ते 9 वचनात, त्या प्रसंगी हनानी द्रष्टा यहुदाचा राजा आसा याचकडे येऊन म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याजवर भरोसा ठेविला नाही व आरामाच्या राजावर भरोसा ठेविला म्हणून आरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातून सुटून गेले आहे. कुशी व लुबी यांचे मोठे सैन्य नव्हते काय? त्यांच्यापाशी बहुत रथ व राऊत नव्हते काय? तरी त्या प्रसंगी तू परमेश्वरावर भिस्त ठेविले म्हणून त्याने त्यास तुझ्या हाती दिले. परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करीतो. हा तू मूर्खपणा केला म्हणून यापुढे तुझ्या मागे लढाया लागणार. श्रोत्यानो, देवाने आपल्या भविष्यवेत्याला आसाकडे पाठवले. त्याने आसाला धमकावले. याचे कारण उघड आहे. इस्रायला विरुद्ध मदतीसाठी आसाने देवाऐवजी बेन हदादची मदतीची याचना केली व असे करून त्याने देवावर अविश्वास प्रगट केला. श्रोत्यानो, संजीवनासाठी तिसरी अत्यंत आवश्यक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे देवावरचा दृढ विश्वास. पद्धतींवर, माणसावर, मंडळीवर, संस्थेवर विश्वास नाही तर देवावर विश्वास असण्याची गरज आहे. जेव्हा यादवी युद्ध करण्यासाठी बाशा आसा विरुद्ध चढाई करून आला तेव्हा आसा पूर्वीचा शत्रू आरामाचा राजा बेन हदाद याकडे वळला. हनानीने यावेळेस आसाला आठवण करून दिली की अशाही परिस्थितीमध्ये देवाने त्याची सुटका केली असती, कारण याआधी देवाने त्याची कुशी व लुबी लोकांपासून सुटका केली होती व यावरून सहज सिद्ध होतं की त्याने आसाची ह्या वेळेसही सुटका केली असती. श्रोत्यानो, एक गोष्ट आम्ही नीट समजून घ्यायला पाहिजे की विश्वासाच्या एका कृत्याने आमचे तारण होते. म्हणजे येशूवर ज्या क्षणी आम्ही विश्वास ठेवतो त्या क्षणी आम्ही तारल्या जातो. आमच्या पापांची क्षमा होते, परंतु आमचे जीवन तेवढ्यावर संपत नाही. आम्हाला विश्वासानेच जगायला हवे. संत पौलाने रोम येथील विश्वासणाऱ्यांना रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 16व्या वचनात लिहिले, कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला प्रथम यहुद्याला मग हेलेन्याला तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. आणि त्यानंतर त्याने अत्यंत प्रखर शब्दांमध्ये रोमकरास पत्र 1 अध्याय 17व्या वचनात म्हटले, कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. श्रोत्यानो, ह्या वाक्याचा अर्थ हाच आहे की आमचे तारण विश्वासाने झाले व आम्ही विश्वासाने जगायला हवे. श्रोत्यानो, आज मी आपणाला विचारू इच्छिते की काय परमेश्वरावर आपला दृढ विश्वास आहे की थोड्या थोड्या गोष्टींमध्ये आपण विश्वासात डगमगता आणि इकडे तिकडे धाव घेता, दुसऱ्यांकडे मदतीसाठी याचना करता? जर असे आहे तर परमेश्वराजवळ या, त्याच्यावर दृढ विश्वास ठेवा, त्याच्याकडून मदत मागा. तो तुमची मदत करण्याकरिता आज तयार आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.
आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आम्हाला गुज किंवा रहस्य समजले आहे. आमच्या संकटावस्थेत आम्ही देवाला शरण जाणे आवश्यक आहे. आम्ही सात्विक हृदयाचे असावे आणि आमच्या जीवनात देवाचे वचन आणि विश्वास असणे गरजेचे आहे. जर देवाच्या बाबतीत आमची वृत्ती चांगली असेल तर या गोष्टींच्याद्वारे आमचे जीवन आशीर्वादित होईल. काय आम्हाला देवाद्वारे आशीर्वादित व्हायचे आहे? काय आमच्या दैनंदिन जीवनात आम्हाला सुधारणा आणायच्या आहेत? देवाला आपले जीवन द्या. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आज आमच्यामध्ये असलेली उणीव तू दाखवून दिलेली आहेस आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आमच्या जीवनामध्ये आम्ही तुला शरण जावं ही गोष्ट आम्हाला कळलेली असताना इथून पुढे बाप्पा आम्ही योग्य रीतीनं सर्व गोष्टी करण्यासाठी प्रभूजी आम्ही तुला समर्पित असे होत आहोत. तू आमचा स्वीकार करतोस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आम्ही जसे आहोत तसेच तू आम्हाला स्वीकारतो याबद्दल देखील आम्ही तुझे आभारी आहोत. होय परमेश्वरा, तुझ्यामुळं आमचं जीवन आशीर्वादित होत आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. येथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. प्रभू आपणास सहाय्य करो.